भर उन्हाळ्यात ना आमच्याकडं गारांचा पाऊस चालू झाला होता, पण त्याच्या अगोदर आमचं गहू कापायचं काम चालू होतं. का तर सगळ्या शेवटी आमचाच गहू राहिला होता. बायकांची ऑलरेडी बुकिंग झाली होती, त्याच्यामुळं आम्हाला काही बाया भेटल्या नाहीत आणि पावसाचं वातावरण झालं होतं. मला पण म्हणजे शेतामध्ये जावं लागेल, त्याच्यामुळं ना मी पोरांना इथं खायला घालत होते. तर बाळ पटापटा खातच नव्हतं, तर त्याच्यावरचं मीच खाऊन घेतलं. तर इथं ना हिरू जरा जास्तच लाडाला आली होती आणि तिचा लाड आलेला बघून बाळाच्या मात्र पोटात दुखत होतं. तर तिचा जेवढा लाड केलाय ना, तर तेवढाच याचा पण केलेला पाहिजे याला. तर याने नंतर पप्पी घेतली आणि नंतर चुटकन निघून गेलं. तर आता गहू कापायचं झालं होतं माझं, पण म्हटलं आता गहू कापून झालायचे तर पाण्या पावसाचं गहू पण करून घेऊ. तर याच्यासाठी मी गोणी काढायचं काम इथं माझं चालू होतं. तर म्हटलं गोणी व्यवस्थित मोजून घेतल्या तर नंतर अडचण नाही. आता गहू कापायला ज्या बायका आल्या होत्या ना, त्यांच्याकडूनच आम्ही गहू पण करून घेतला. म्हणजे मशीन वगैरे आली होती लगेच. पाण्या पावसाचं म्हटलं आपलं करून झालेला बरा. तर आम्हाला ना 20 गुंठ्यामध्ये 7 गोणी गहू झाला होता. आता गहू ज्या दिवशी होईल त्या दिवशी किती सारं काम असतं तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे शेतामध्ये म्हणजे जे काय मातीचं चाळण चुळण असेल ते सगळं मी करून आले आणि माझ्यासोबत माझी चिंटुकली पिंटुकली सुद्धा आली होती. तर घरी आल्यानंतर ना मी बाळाला टीव्ही वगैरे लावून दिला आणि मस्त असा जोराचा पाऊस चालू झाला. तर बरं झालं आम्ही सगळं झाकून वगैरे आलो होतो म्हणून. आणि मी ज्या खुर्चीवरती बसले की मग लगेच बाळ माझ्यापाशी लाडाला आलंच पाहिजे. तर असू द्या लहान आहे तर तोपर्यंत लाड मी करूनच घेते. तर आता रात्रीचं ना मी ब्लँकेट वगैरे धुतलं होतं आणि पिळायची माझी ही पद्धत नेहमीची आहे. आता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर